तर ही दृश्य आपण जुहू चौपाटीवरची पाहतोय। रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये होतोय। सध्या समुद्राला उधाण आलेलं आहे। 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे। जीवरक्षक समुद्र किनाऱ्यांवर तैनात आहेतच। विशेष खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते। तर दादर चौपाटीवरून आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, काय खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते? नक्की श्रुती, बघा या संपूर्ण परिसरामध्ये आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की संपूर्ण दादर चौपाटी परिसरामध्ये पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे। जर समुद्राकडे आपण पाहिलं तर समुद्र खवळलेला आहे। रफ सी ज्याला आपण म्हणतो तसा समुद्र खवळलेला आहे। उंच उंच लाटा ज्या आहेत त्या उसळायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 4.5 मीटरच्या या लाटा असणार आहे आणि याची उंची जी आहे ती 13 ते 14 फुटापर्यंत असणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलेलं आहे। ताशी 80 ते 90 किलोमीटर प्रति वेगानं वारे सुद्धा वाहत आहेत। त्यामुळे झाडांची काय परिस्थिती आहे, या ठिकाणी जे उद्यान आहे त्या ठिकाणी झाडांची काय परिस्थिती आहे ती सुद्धा मी माझ्या कॅमेरामॅन रोहनला सांगेल की दाखवावी, जेणेकरून अंदाज येईल की कशा पद्धतीनं या ठिकाणी वेगवान वारे वाहायला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता घ्यावी, झाडाखाली उभं राहू नये, स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। पोलिसांची गस्त आहे। लाल बावटा ज्याला आपण म्हणतो, लाल रंगाचा एक जो झेंडा आहे तो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि कुणी या ठिकाणी येऊ नये असा जे संकेत आहे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात येतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी मोठी कोस्टल लाईन आहे त्या ठिकाणी पोलिसांचा आज पूर्णपणे पहारा दिसतो आणि कुणी या ठिकाणी जाता कामा नये असं आवाहन जे आहे ते सुद्धा पोलिसांकडून करण्यात येते। दक्षता घेतली जाते आणि नागरिकांना सुद्धा आवाहन केलं जात आहे जे पावसाळ्याच्या निमित्तानं कुटुंबासहित बाहेर येत आहेत लाटांना पाहण्यासाठी, या संपूर्ण वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जे समुद्रकिनारी येत आहेत त्यांना सुद्धा रोखण्याचं एक फार मोठं आव्हान जे आहे ते पोलिसांपुढे आहे आणि पोलीस त्यांना थांबवताना दिसत आहेत। ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। उंच अशा ज्या लाटा आहेत त्या सध्या आपल्याला खवळताना पाहायला मिळत आहेत आणि या रफ सी झालेला आहे आणि खवळत आहेत लाटा आणि उंच उंच ज्या लाटा आहेत त्या कशा पद्धतीनं भिंतीवर आपटतायत, दुकानांवरती आपटतायत ते सुद्धा आपण गिरीश, नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। थेट जाऊया गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात। कृष्णा सोनारवाडकर त्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात असेल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सिद्धेश, श्रुती, सध्या मी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये उभा आहे आणि इथे सुद्धा समुद्र खवळलेला आहे आणि 4.5 मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावरती धडकत आहेत आणि त्यामुळे गेटवे ऑफ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी असते। मुंबईकर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये या सगळ्या समुद्रकिनारे आनंद लुटण्यासाठी येत असतात आणि अशा सगळ्या पर्यटकांना, मुंबईकरांना बाजूला किनारपट्टीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलिसांनी केलेले आहेत। पुढच्या पट्ट्यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांनी एक चेन बनवलेली आहे ज्या चेनच्या माध्यमातून दोरी सुद्धा बांधण्यात आलेली आहे आणि बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आले। त्या बॅरिकेडिंगच्या बाहेर मुंबईकरांना ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे। सकाळपासून या हायटाईडचा इशारा देण्यात आलेला होता। 4:56 या 4.5 मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावरती धडकत आहेत आणि आता या लाटांची तीव्रता इतकी आहे की त्या कठड्याच्या बाहेर सुद्धा हे लाटांचं पाणी जोरदारपणे धडकते आणि म्हणून मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी सध्या सर्वच समुद्र किनारपट्ट्यांवरती मुंबई पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। ते विशेष करून या सगळ्या मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी काळजी घेताना पाहायला मिळतात। मुसळधार पाऊस अजून सुद्धा सुरू आहे आणि अशा पावसाळ्यामध्ये समुद्र किनाऱ्यावरती फिरकू नका आणि अनावश्यक असेल तर घरातून बाहेर पडू नका अशा नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। थेट जाऊया मरीन ड्राईव्ह परिसरात। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, मरीन ड्राईव्हचा परिसर पावसाळ्याचे हे सगळे दिवस मुसळधार पाऊस बरसतोय आणि एकीकडे समुद्राला उधाण आलेलं आहे, काय खबरदारी घेतली जाते? बरोबर आहे, पाऊस तर मुंबईत सकाळपासून बरसतोय परंतु आता समुद्राला उधाण जे आहे ते आलेलं आहे। माझ्या मागे आपण पाहू शकतो हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा समुद्र किनारा आहे आणि संपूर्ण खवळलेला समुद्र किनारा पाहायला मिळतोय। उंच उंच लाटा ज्या आहेत त्या उसळत आहेत, त्याचप्रमाणे वारा सुद्धा मोठ्या प्रमाणात, ज्या पद्धतीने हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला होता की ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगानं वारे जे आहेत ते वाहतील, त्याच अनुषंगानं हे वारे जे आहेत ते आता वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे समुद्र जो आहे तो खवळलेला आहे, दुसरीकडे वारे सुद्धा वेगानं वाहत आहेत आणि संपूर्ण समुद्र किनारा जो आहे तो खाली करण्यात आलेला आहे। पोलिसांनी कोणालाही
कोणालाही जाण्यास मज्जाव जो आहे तो या समुद्रकिनारी केलेला आहे। कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा जी आहे ती तैनात या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण हा समुद्र जो आहे तो खवळलेला पाहायला मिळतोय। उंचच्या उंच लाटा या ठिकाणी या समुद्रकिनारी आढळताना पाहायला मिळत आहेत। मुंबईत सगळ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाऊस सकाळपासून जोर धरलेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता एकीकडे वेगानं वारे वाहत आहेत मुंबईत, तर दुसरीकडे तुफान संपूर्ण समुद्र किनाऱ्याला भरती जी आहे ती मोठ्या प्रमाणात आलेली आपल्याला दिसून येते। वारे सुद्धा जोरात वाहत आहेत, त्यामुळे कुणीही घराबाहेर जर गरज नसेल तर पडू नये असं आव्हान जे आहे ते शासनाकडनं किंवा महापालिकांना सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हा संपूर्ण फेसाळलेला समुद्र किनारा नक्कीच अपडेट्स घेत राहू। थेट जाऊया जुहू चौपाटीवर, त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, खबरदारी नेमकी काय घेतली जाते प्रशासनाकडून? श्रुती, सध्या आपण जुहू चौपाटी परिसरामध्ये आहोत आणि आपण ही दृश्य पाहू शकतो की समुद्राला उधाण आलेलं आहे आणि जवळपास 50 ते 70 किलोमीटर प्रतितासाने वेगाने वारे जे आहेत या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती वाहू लागलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जवळपास 4.5 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या भरतीच्या वेळेस आता समुद्र किनाऱ्यावरती या ठिकाणी धडकताना पाहायला मिळत आहेत। संपूर्ण खबरदारी जी आहे ती मुंबई पोलिसांकडनं या ठिकाणी घेतलेली आहे आणि पर्यटकांना जुहू चौपाटीवरतून संपूर्ण खाली करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण हा चौपाटीचा परिसर जो आहे तो या ठिकाणी निर्मनुष्य करण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। खबरदारी म्हणून पोलिसांकडनं ही संपूर्ण दक्षता जी आहे ती संपूर्ण जुहू चौपाटी परिसरात घेण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण चौपाटी निर्मनुष्य झालेली आहे आणि समुद्र आता खवळलेल्या परिस्थितीमध्ये आणि जवळपास 4.5 मीटर उंचीच्या लाटा या ज्या आहेत त्या समुद्र किनाऱ्यावरती धडकतात आहेत आणि वेगाने वारे जे आहेत ते समुद्र किनाऱ्यावरती वाहत आहेत। त्यामुळे प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांनी सामान्य नागरिकांनी जाऊ नये।